चांगला आहे तर एक मी तर बोलतो 2 पोशे घ्या. कळलं. Day 2 and we have left from our rooms. आणि आता आम्ही चाललो आहोत परत एक्सप्लोर करायला. गाईज प्लीज आय विल सजेस्ट यू आता तरी हेल्मेट्स घाला. लांब जायचंय कुठे कुठे पण असतात ते लोक. आता आम्ही चाललोय पोशे बुक करायला. आता थोडा आउटफिट हवा आपलं चांगलं आहे तर एक मी तर बोलतो 2 पोशे घ्या. आउटफिट चांगलं आहे तर पोर्शे बुक करायला. तर ऋषी आज आम्हाला पोर्श कार मधून आम्हाला फिरवणार आहे. लेट्स सी की तो किती त्याच्या शब्दांना लागतो. चलो. बाबा ओरम. बाबा कोलम. ओ कोलम. कोलम नाही. बाबा समोर ना बघत बघत चल. जर पोलीसवाला दिसला ना असं बंदी वगैरे असं तर लगेच लॅकला काढलं लक्ष. अरे मॅप त्यांनी चालू केला आणि आरामात ते चालतं. हा ना, त्यांना व्हिडिओ मध्ये यायचंय ना तुमच्याकडे मॅप. तर आम्ही आता चाललो आहोत. ऍक्च्युली 1 वाजलाय आणि आम्हाला काल रात्री झोपायला पण उशीर झाला आणि उठायला तर त्याहून जास्त उशीर झाला. आम्ही प्लॅन केला होता की मस्तपैकी सकाळी 6, 6:30 किंवा 7 वाजता उठायचं आणि पर्रा रोडला जायचं. पण सीन असा झाला की आम्हाला कोणालाच झोपच नाही उघडली. म्हणजे इतकी खतरनाक झोप लागली होती. बिकॉज ट्रॅव्हलिंग डे मध्ये जो आमचा आराम काहीच नव्हता मिळालेला. कारण आम्ही कंटिन्यू जागे होतो सगळेचे सगळे. सो आराम म्हणजे काहीच मिळाला नव्हता. सो आम्हाला आता आज आम्ही ऍक्च्युली मस्तवाली झोप काढलेली आहे. 11 वाजता उठलेलो आहोत आम्ही, 10:30 वाजता. आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आम्हाला रेडी होऊन निघायला ऑलमोस्ट 1:45 झालाय. आता आम्ही चाललो आहोत एक कॅफे आहे, सुंदर असं कॅफे आहे, विच इज व्हेरी फेमस इन हिअर. आणि एस्थेटिक म्हणू शकता तुम्ही थोडंसं. सो आम्हाला बघायचं की गोव्याचे एस्थेटिक कॅफेज कसे आहेत, तर ते आम्ही एक्सप्लोर करायला निघालोय आता. तर शो यू. गाडी तू चालवतोय. घेऊन येऊ आम्ही पटकन. तर एक सीन झालाय आता. सगळं क्लीन आहे, नीट अँड क्लीन. पण जयूने आमच्या लायसन्सच नाही आणलाय, त्यामुळे आम्हाला इकडे ह्या लोकांनी पकडलं. असं असतं म्हणजे शिक्षणाचं टेक्स्ट आहे. पण हात मला
आम्ही आता आलो होतो इथे एवास कॅफे मध्ये, पण थोडासा स्कॅम आहे हा एवास कॅफेचा असं आम्हाला आता फील झालं. कारण आम्हाला ऍक्च्युली इवास कॅफे आणि कॉकटेल कॅफे असे 2 कॅफेज आहेत तिथे, आणि त्यातला जो इवास कॅफे आहे तो सेपरेट आहे, आणि जे इंस्टाग्राम वरती खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये जो चालू आहे इवास कॅफेच्या नावाने ज्या कॅफेला शो करतात, तो कॅफे ऍक्च्युली वेगळाच आहे. कॉकटेल कॅफे त्या कॅफेचं नाव आहे. सो बेसिकली आणि कॉकटेल कॅफे मध्ये त्या लोकांनी पर पर्सन त्यांचे चार्जेस आहेत, आणि इवास कॅफे मध्ये देर इज नो चार्जेस. यू कॅन ईट, हॅव इन अँड यू कॅन गो. पण जो कॉकटेल कॅफे आहे तिथे पर पर्सन तुम्हाला चार्जेस पे करायचे आहेत फॉर सेटिंग. यू कॅन ऑर्डर एनिथिंग अँड देन यू कॅन मूव्ह. सो थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही तिकडून निघालो. आम्हाला वी डोंट वॉन्टेड टू स्पेंड 1,000 रुपीज पर पर्सन फॉर दॅट ओनली स्पेसिफिक सीट्स. सो आम्ही ते ऑप्ट केलेला आहे अँड वी आर ऑन द बीच. आणि इतका सुंदर बीच आहे हा. सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. यू कॅन सी सनसेट जो आहे तो झालाय बेसिकली. लेट मी शो यू. ब्युटी. वा. जरा उठायचे कष्ट घेऊ ते आहे तुझ्या हातात. हा ना. उचल उचल. किती मेहनत करतोय तो. बिचारी ती गाय, तिला ते खायचंय. हॅलो गाईज. सो हा आजचा आहे आमचा डे 3, आणि आज माईट बी आमचा हा लास्ट डे असणार आहे. कारण उद्या आम्ही निघणार आहोत, पण उद्या आम्ही माहीत नाही सकाळीच निघू. सो उद्या काही एक्सप्लोअर करायला आम्हाला जायला मिळणार नाही आहे. माझा आवाज थोडा जास्तच एकदम खराब झालेला आहे, कारण आम्ही काल आम्ही गेलो होतो क्लबला, which was a sing club. I will definitely suggest you must visit if you will be going to the Goa. I will 100% suggest you go to the Sing Club. Tito's Lane are very, 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 very normal, very minimal. But if you want that party vibes and that whole jam, you can definitely go to the Sing Club. यू विल फील दॅट. माझा आवाज जो आहे तो इतका घाण झालेला आहे लिटरली, कारण खूप जास्त मजा केलेली आहे आम्ही. इट वॉज माय हजबंड्स बर्थडे टुडे. सो आम्ही कालच रात्री तिथे क्लबमध्येच बर्थडे त्यांचं सेलिब्रेट केलेला आहे, आणि लिटरली आम्ही रात्री 4 AM वी रीच्ड ॲट अ रूम्स. सो
खूप जास्त मजा केली आहे रात्री आम्ही. आणि आज आमचा ऑलमोस्ट आता लास्ट डेच असणार आहे. सो आम्ही बॅग्स वगैरे पण अशाच सगळ्या एकदम मेस्डअप आहेत. सो आता आम्ही चाललो आहे. आम्ही लिटरली आज आत्ता उठलो आहे ऑलमोस्ट 12:30 ॲन आफ्टरनून. आणि खूप जास्त भूक लागलेली आहे. सो आपण आणि मग तिकडून आपण बघूया काही एक्सप्लोअर करायला पॉसिबल असेल तर ते एक्सप्लोअर करू. आणि मग आफ्टरनूनला वी विल हॅव अ मील. आम्ही खूप टाईम झाला आता आम्ही फिश थाळी नाही खाल्ली आहे. सो आम्हाला फिश थाळी पण एक्सप्लोअर करायची, आय मीन खायची आहे. सो लेट्स सी. बेसिक आउटफिट. खूप गरम होत आहे बाहेर, त्यामुळे मी एकदम बेसिक आउटफिट चूज केलं आहे आता आजसाठी. बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. थँक्यू. बंद तर करा. आपण आपली गाडीची BMW काय करतोय? हे नाही हॅक बघतोय तुला. हा चावी गेली. ऋषीने हॅक एकदम क्रॅक केलेला आहे. तुम्हाला चावी पाहिजे कारण आम्हाला एसी रूम आहे जी चिल करायची आहे. डायरेक्ट कोळंबी बनायची जावा. फिरायचं मस्त उन्हामध्ये आणि येऊन डायरेक्ट थंड मध्ये डायरेक्ट कोळंबी. जयू अजून सुद्धा रेडी होतोच आहे. जयूने कपडे खूप लिमिटेड आणले होते, त्याला परत रिपीट करावं लागतात. अरे ते चांगलं होतं ब्लॅक टी शर्ट. ब्लॅकच घालतो मग ते. चांगलं होतं सफरवाली पण ब्लॅक आहे. पण गरम होणार. ठीक है चलो. ये हमारा ना एक्चुअली ऐसा कॉरिडोर था. इथे पण आम्ही खूप सारे फोटोज काढले. झाला यार मुलांचं 2 मुलांचं होतच नाही यार. हा तुझ्यासाठी घेतला नको केवेची बहीण. लेन्स लावली आहे मी ऑलरेडी. कोणती लेन्स लावली आहे? गॉगल साठी कशाला लेन्स हवी आहे? म्हणजे सनलाईटची लावली. आता नवीन आली आहे एक लेन्स काढणे काढली, मग ती लावली तर आपल्या डोळ्याला हार्म नाही होत. टीव्ही रेज डायरेक्ट असे येतात डायरेक्ट परत जात. हा आमच्या ग्रुप मध्ये सगळं. हाय गाइस, चलो यार क्या टाइम पास कर रहे हो? हॅक बघा हॅक. 4 व्हीलरची जी आमची किचन होतं ते घुसवलं याच्यामध्ये सो दॅट एसी वीसी जे आहे तो ऑन राहा. व्हेरी व्हेरी स्मार्ट. दिस गाय इज व्हेरी स्मार्ट. पण गोव्यामध्ये खूप सारे असे प्लेसेस आहेत जे खूप जास्त एकदम गल्लीमधून वगैरे जायला लागतं, तर तिथे आपण कार नाही नेऊ शकत. म्हणून आपण स्कूटीज रेंट केलेल्या आहेत. तर लास्ट डे नेहमी लास्ट डेला असं वाटतं गोव्याला की यार अजून एक दिवस थांबूया, अजून एक दिवस थांब. पण नो ऑप्शन्स. आणि हा होता आमचा Airbnb. रूम्स खूप छान होत्या, पण एक फीडबॅक आहे, सर्विस त्यांची खूप बेकार आहे. म्हणजे आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की वायफाय इज नॉट वर्किंग. TV which they have provided, that is also not working, and they were giving very useless reasons की का ते वर्क नाही करत आहे. त्याचे रिझन्स एकदम युजलेस आहे. इवन आम्ही असं म्हणालो होतो की ॲटलिस्ट आम्हाला इफ वी आर बुकिंग एन Airbnb अँड वी आर कनेक्टिंग विथ यू गाईज, देन ॲटलिस्ट यू शुड गिव अस, यू शुड इन्फॉर्म अस बिफोर. दे वर लाइक अरे वो अभी बंद हुआ है एंड अभी सब ये हुआ है, ये वो ब्ला ब्ला ब्ला. स्कूटीज आर रेडी.
हमारा प्लान था मतलब हार्ली डेविडसन और बुलेट लेने का, लेकिन थोड़ा बजट में ऊपर नीचे हुआ, इसके लिए अभी स्कूटी पे ही आएगा। और बजट में मारा मारी हुई इसीलिए हमने सोचा कि ऑलरेडी वहाँ पे मर्सिडीज लगाई हुई है, तो फिर बोले कि हार्ली डेविडसन वगैरह नीचे, तो हमने सोचा कि फिर स्कूटी से ही चल जाएंगे। ठीक है, चलो फिर गाइस अभी स्कूटी से ही घूमते हैं। लेट्स गो। लोकेशन रख लो। काम टाइम लग रहा है। जनरली नाश्ता करने जाते हैं, बट अभी जा रहे डायरेक्टली लंच करने के लिए। कारण आम्ही उठलोच आहे तितक्या उशिरा की ब्रंच किंवा ब्रेकफास्ट करण्याचा काहीच वेळ उरलेला नाहीये. सो फालतूमध्ये ब्रेकफास्ट करण्यापेक्षा वी थॉट दॅट की आपण डायरेक्ट आता लंच करूया आणि मस्तपैकी फिश थाळी वगैरे वगैरे खाऊया. जनरली दुपारच्या वेळी या वेळी निघताना ऊन खूप लागतं, पण आता आम्ही लोक डे स्टार्ट करतोय तर आम्हाला इतकी गरमी लागत नाहीये. ॲक्च्युली थोड्या वेळाने लागेल मे बी, कारण ऊन तर खूपच आहे इथे. स्टे ट्यून गाईज. आम्ही स्पेसिफिकली फिश थाळीसाठी कलंगूटवरून सॅनगोल्डाला आलो आहोत. सॅनगोल्डा, आय डोंट नो. दिस इज अ ब्युटिफुल ambience you can see. Beautiful ambience, beautiful. They have so many options. You can eat wherever you want. कुठे आला? कोणत्या This कुठे? side. हा ना. कुठे बसायचं? व्ह्यू पण छान येईल अशा ठिकाणी बसूया. इथे बसायचं खाली. आज काय आणलेलं? फिश उसके साथ ट्राय ग्रेवी करू. क्या? आप उससे हम गोल ब्रेड पकड़ते आप ब्रेड के साथ कोणता? कोई नाही. हा, कोणता? कोकम. चल ना, राहू दे ना. ऐक. आणि मला व्हेज थाळी, माझ्यासाठी व्हेज थाळी तर बघ. व्हेज थाळीमध्ये आपल्याला फक्त हेच भेटतं, पोळी नाहीतर पोळी पोळी सोबत सोबत चालेल. व्हेज पनीर चिली. वडापाव पण लिस्टी मी वडापावच तर खाते इकडे आल्यापासून. दाल राईस घेतली असती. दाल तडका. दाल खिचडीच खिचडी खाऊन घे ना फक्त. ते खिमाड वगैरे सांगू. चालेल. एक नॉर्मल व्हेज थाळी करा. खूप मस्त ॲम्बियन्स आहे इकडचा. किसमूर म्हणून कॅफेमध्ये आम्ही आलेलो आहोत. बेसिकली कॅफे पण हे साठी खूप जास्त फेमस आहे. ऑब्व्हियसली आम्ही सुद्धा इथे इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे बघूनच आलेलो आहोत. पण ॲक्च्युली जेन्युअनली ॲम्बियन्स तर खूप जास्त छान आहे म्हणजे इकडचा. पण लेट सी अबाउट द टेस्ट ऑफ फूड. मी व्हेज थाळी ऑर्डर केलेली आहे ऑब्व्हियसली नेहमीसारखं. पण इथे खूप जास्त निसर्ग असल्यामुळे ना खूप थंड लागतं. म्हणजे गरम असं पीणं मस्त एकदम. ते आपलं असतं. आता आम्ही आलेलो आहोत किसमोर अशा कॅफेमध्ये. कॅफे लाईक हॉटेलसारखं आहे. अँड बेसिकली इकडचं अजूनपर्यंत गोवामध्ये फिरलो तर वन ऑफ द बेस्ट ॲम्बियन्स वाटला. आणि वातावरण खूप चांगलं आहे इथलं. खेळतं वातावरण आहे, मोकळं आहे आणि आवाज नाही आहे काही, शांतता एकदम. आणि अशा शांत वातावरणामध्ये लंच किंवा डिनर करायला खूप मजा येते. तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्कीच. गोवामध्ये तर तुम्ही येत असाल तर किसमूर, काय नाव आहे सर? किसमूर सॅनगोल्डा. माणसाला आयुष्यामध्ये काय पाहिजे? शांतता, पीसफुल लाईफ आणि मच्छी, फूड. विसरलो स्क्रिप्ट नाही म्हणा. अप्रतिम.
ऑलमोस्ट आम्ही या कॅफेला 2.5 ते 3 तास बसलो असेल. हो. खूप मस्त ॲम्बियन्स आहे या कॅफेचा, तुम्ही बघू शकता मागे व्ह्यू जो आहे तो. इथे पण काही टेबल्स आहेत, म्हणजे जर गर्दी वगैरे झाली तर इथे बाहेर पण मस्तपैकी अरेंज होऊ शकतं. सुंदर असे स्विंग्स आहेत बाहेर. काहीच आयडिया नाही आहे कुठे एक्सप्लोअर करायचं, काय एक्सप्लोअर करायचं, बट जयूला फिरायचं आहे. सो लेट्स सी. We are going to Bangladesh. Almost we have reached to the beach. करा आता. लोग नहीं सुधरेंगे बाय. हे काका मासे पकडतायत समुद्रामध्ये. मी कलंगूट बीचला आहोत आणि इथे हे जे काका आहेत ते इथे फिशिंग करतात. लागला 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 मासा लागलाय. ए मासा आला. बघू बघू. पिशवी टाकलं काय? आम्ही हे मासे घेणार आहेत. आता हे जे काकांनी मासे पकडले ना, हे आम्ही आता घेणार आहोत. आणि ऋषी काय बनवायचं? आपण आता एक तिखट रस्सा बनवूया. आणि कालवण आणि तिखट रस्सा आहे. भात. Day 4 and we have left. आम्ही कीज वगैरे हँडओव्हर केलेले आहेत रूम्सच्या. बॅग्स आम्ही ठेवलेल्या आहेत. अरे माझी बॅग नाही ठेवली. गोवाचा जो एक्सपिरियन्स आहे ॲज कम्पेरेटिव्हली मी जर फर्स्ट टाइम करतोय तर माझ्यासाठी तो बेस्टच असणार आहे. आणि की मी फर्स्ट टाइम गोवाला आलो आणि मोठी ट्रिप होती माझी. जास्त काही फिरलो नाही, पण जी काय मजा केली ती हीच आहे. खूप मजा अच्छा, आली. जास्त काही फिरलो नाही आपण. काय फिरलो जास्त? जास्त काही फिरलो नाही, पण फक्त खाल्लंय. ठुसाठूस केली. बहुत कुछ खाया है, बहुत. स्वतः काय हिंदी मध्ये जास्त बोलते. आम्ही फक्त खाणंच केलेलं आम्ही आहे. हम लोगों ने इंडियन से लेके कॉन्टिनेंटल, साउथ इंडियन, पंजाबी से लेके सब खाया. डीजल वॉश करो ना. किधर है डीजल? पानी का डिनर भी नहीं कर रहा है क्या? जैसे पार्टी जैसे दिसतं.
आम्ही कधीही कठीण रस्ता चूज करतो. चांगला रस्ता आम्ही आहे. ऋषी करतो हा हे असं. ऋषीला जराही सवय नाहीये सोपं काम करायची. सुंदर असं कोकण. आता कसंच करायचं AI ने आम्ही असं मूर्तीला हार टाकताना दाखवतो. येणार आहे. तर हे असं असणार आहे गणपती बाप्पा आपले. हा आपला सुंदर मंदिर गणपतीपुळ्याचं. गणपती बाप्पा मोरया. भाई आहे ना डॉगेश भाई, याच्या आयुष्याची खूप मजा झाली आहे. एवढी मजा आम्ही पण नाही करत आहे. तेवढा सुखी आहे ना. जस्ट आता मस्तपैकी आंघोळ करून बाहेर आलाय तो. क्लीन बॉडी. खूप ऊन आहे, खूप गरम होत आहे, खूप जास्त. हे बघा लोक लिटरली खूप लांबून लांबून येतात. आणि ही आपली स्टँडर्ड पोज नवस करतात बेसिकली. आणि तो नवस फेडण्यासाठी पुन्हा येतात. त्यामुळे या मंदिरामध्ये नेहमी खूप जास्त गरम होतं. त्यामुळे आम्ही लगेच निघालो पायाकडून दर्शन घेऊन. 2 मिनटं बसलो आणि आम्ही लगेच निघालो आहोत. आणि इतकं गरम होतंय की असं झालंय पटकन गाडीमध्ये जाऊन बसू आणि AC ऑन करू, कारण खूप जास्त गरम होतंय. चालत जायचंय आता गाडीपर्यंत. आणि थोडं लांब आहे, गाडी पार्क केली आहे कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे.